यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सर, क्षयरोग निर्मूलना संदर्भामध्ये जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या संदर्भात आज बैठक घेतली होती. नेमकं काय बैठकीचा विषय काय होता आणि काय करता येईल? आपल्याकडं क्षयरोग निर्मूलन अंतर्गत आपण वेगवेगळे ॲक्टिव्हिटी राबवत असतो. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार महोदय यांच्या सूचनानुसार आज आपण ही आरोग्य विभागाची इथं बैठक माननीय तहसीलदार यांच्या उपस्थितीत आपण घेतलेली आहे. तर यामध्ये क्षयरोगाच्या निर्मूलनाबाबत 100 डेज जो कार्यक्रम सुरू आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला राज्यस्तरावरून 23 गावांचं यादी प्राप्त झालेली होती आणि त्या गावामध्ये आपण एक्सरे मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यानुसार यापूर्वी आपण 2 गावामध्ये ही तपासणी सुरू केलेली आहे आणि उर्वरित गावामध्ये ही तपासणी सुरू राहणार आहे. तरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील साहेब यांच्या सूचनानुसार सर्व आरोग्य विभाग या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहे. आमदार महोदयांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार क्षयरोग हा म्हणजे टाळण्यासारखा आजार नाही आणि याकरता नागरिकांना त्यांच्यामार्फत आम्ही आवाहन केलेलं आहे की ही जी तपासणी मोहीम सुरू आहे तर यामध्ये त्यांनी सक्रिय प्रतिसाद नोंदवावा. कारण क्षयरोगाची लक्षणे सर्वांमध्ये दिसून येऊ शकत नाही, परंतु ही जी तपासणी आहे तर या तपासणीमध्ये काही जणांना निदान होऊ शकतं आणि त्या अनुषंगाने तपासणी करणे अतिशय चांगली बाब आहे, जेणेकरून स्वतः रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहू शकतात आणि यामधून जर निदान झालं तर त्यांना आपण तात्काळ उपचार सुरू करणार आहोत. धन्यवाद सर.